जैसे ओके, जैसे जैसे टाइम चलते रहेगा. तो here we will start the second chapter, that is a polynomial, and from that polynomial here we are discuss about your basic knowledge up to 8th standard, 9th standard, and then from next lecture going to our 10th standard. Okay, so इथं आपल्याला बेसिक जे तुमचं आहे, जे पर्यंत विद्यार्थी गेन झाले पाहिजे. 8th स्टँडर्ड मध्ये पण तुम्हाला एक पॉलिनॉमियल चॅप्टर होतं, आणि 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला एक पॉलिनॉमियल चॅप्टर होतं, आणि 10th मध्ये सुद्धा एक पॉलिनॉमियल आहे. सो त्या पॉलिनॉमियल सेग्रिगेट केलेले 3 पार्ट्स मध्ये. सो इथं आपण 8th आणि 9thचा जो पार्ट होता, जो बेसिक असला पाहिजे तुमच्याकडे, तो बेसिक पार्ट आणि त्याचे ऍप्लिकेशन, वेअर वी यूज द पॉलिनॉमियल्स अँड लाईक दिस, हे सर्व टॉपिक्स आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. आणि आफ्टर दॅट फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू आवर actual syllabus. Okay, so here the introduction of the polynomial. So what is the meaning of polynomial? What is the definition of polynomial? So polynomial is an algebraic expression. Okay, polynomial is an algebraic expression that includes a real number and the variables. Okay, so polynomial is an algebraic expression includes numbers and variables, जिसमें real numbers और variables होंगे. Okay, उनको हम बोलेंगे polynomial. Clear? So the power of variable should always be a whole number. Clear? ही कंडिशन आहे महत्वाची. जिथं पॉवर, जी व्हेरिएबलची जी काही पॉवर असणार, ती पॉवर काय असली पाहिजे? शुड बी होल नंबर. सो द यू शुड नो अबाउट दॅट व्हॉट इज मिनिंग बाय होल नंबर. सो होल नंबर ते नंबर असतात जे नंबर स्टार्ट होतात 0 पासून, सो अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. सो 5 अँड सो ऑन कंटिन्यू. सो इथं -1, इथं -2. सो 0 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे जेवढे काही नंबर्स असतील ते सर्व होल नंबर्स मध्ये इन्क्लूड होणार. ओके, सो फ्रॉम 0 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी दिस ऑल नंबर्स आर होल नंबर्स. सो तुमची जे काही पॉवर असणार व्हेरिएबलची, ती पॉवर असली पाहिजे एक होल नंबर. आता हे सर्व आपण पाहणार आहे कसं काय काय नाही. सो कंडिशन डेफिनेशन कडे पहिले लक्ष द्या, त्याच्यानंतर आपण डिस्कस करू. सो दिस टाइप ऑफ अल्जेब्रिक आयडेंटिटी और अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज कॉल्ड एज अ पॉलिनॉमियल. So like this, see, so polynomial are less 5y, okay, minus 2x plus 3y, in such a way that, so यांच्यासारख्या पॉलिनॉमियल्स मध्ये आपण जर नीट पाहिलं तर आपल्याला समजेल पहा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, अल्जेब्रिक टर्म्स आहेत, त्यांचं काय झालेलं आहे, यांच्यामध्ये रिअल नंबर्स आहेत, म्हणजे जसं की 2 आणि 3 हे होल नंबर, रिअल नंबर काही पण असू शकतात, नंबर असू शकतात, काही पण असू शकतात. बट पॉवर ऑफ व्हेरिएबल्स जे सपोज इथे असला असता, सो पॉवर ऑफ व्हेरिएबल्स या एक्स ची स्क्वेअर पॉवर आहे आणि वाय ची पॉवर कोणी नाही म्हणजे 1 असणार. सो पॉवर ऑफ व्हेरिएबल्स शुड बी होल नंबर. ओके, ही जी पॉवर असते म्हणजे काय एक्सपोनेंट त्या व्हेरिएबलचा हा ऑलवेज होल नंबरच असला पाहिजे. सो होल नंबर सोडून दुसरं काही आलं, दुसरं काही म्हणजे काय इंटिजर, तर मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण येतात, म्हणजे -2, -3, -4 लाईक दिस. दिस आर दी इंटिजर्स. इंटिजर्स होल नंबर मध्ये प्लस पण असतात, मायनस पण असतात, 0 पण असतात. सो इंटिजर्स मध्ये निगेटिव्ह नंबर पण इन्क्लूड होतात. सो इथं निगेटिव्ह नाही. ओके, सो निगेटिव्ह नंबर आर नॉट इन्व्हॉल्व. क्लिअर? अँड नंबर सुद्धा चालणार नाही, म्हणजे काय रॅशनल नंबर जे असतात ते. सो रॅशनल नंबर्स कुठले असतात? रॅशनल नंबर्स असतात 1/2, 3/4 लाईक दिस. फ्रॅक्शन सुद्धा चालत नाहीत, निगेटिव्ह नंबर सुद्धा चालत नाहीत, आणि पॉइंट नंबर डेसिमल असतात. ओके, डेसिमल पण अलाउड नाहीये, 2.3 वगैरे. सो तुम्हाला फक्त आणि फक्त पॉवर होल बरच असली अशी कंडिशन आहे. सो ही पॉलिनॉमियल आहे का नाही हे पण पहिले समजलं पाहिजे, अशाला पॉलिनॉमियल म्हणायची कंडिशन नव्हतं. सो पॉलिनॉमियल एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं ज्यामध्ये रिअल नंबर्स आणि व्हेरिएबल असतात, आणि व्हेरिएबलची जी पॉवर असते ती ऑलवेज होल नंबरच असते. होल नंबर सोडून रॅशनल नंबर चालत नाही, इंटिजर्स, निगेटिव्ह वाले इंटिजर्स चालत नाही, फ्रॅक्शन सुद्धा चालणार नाही, पॉइंट नंबर सुद्धा चालणार नाही. Okay, decimal number suddha not allowed. So this type of algebraic expression is called as polynomial. So in this polynomial there are conditions we cannot include it. So the division and the square root. Okay, आपण जसं हे जसे चालत नाही तसे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की डिव्हिजन आणि चालत नाही. आता त्याचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे, व्हाय डिव्हिजन स्क्वेअर नॉट कन्सिडरिंग इन पॉलिनॉमियल. सो सुरुवातीला हा टॉपिक राहू, एक पेज नंतर हा कंटिन्यू क्लिअर होईल. ओके, सो यामध्ये जे व्हेरिएबल्स असतील ते व्हेरिएबल्स ऍडिशन
सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे जर अल्जेब्रिक एक्सला पाहिलं तर ते असं असतं 2x + 3. सो इथं ऍडिशन हे कॉम्बिनेशन आहे, ही एक टर्म दोघांचं ऍडिशन मुळे कॉम्बिनेशन झालंय. सो वी कॅन से दिस इज ओके. सो सबट्रॅक्शन पण असू शकते, जसं की 3x - 3. सो ही एक टर्म होती आणि दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन होतं. सो दॅट वी कॅन से दिस इज अ पॉलिनॉमियल. मल्टिप्लिकेशन पण चालतं, बट डिव्हिजन आर नॉट अलाउड. सो द क्वेश्चन व्हाय डिव्हिजन क्लिअर. सो सी मी ते क्लिक करून देतो. डिव्हिजन मी तुम्हाला सांगितलं पहा, डिव्हिजन रूट स्क्वेअर रूट नॉट अलाउड. हे अलाउड तुम्हाला. ओके. सो वाय आर नॉट अलाउड लाईक दिस. डिव्हिजन म्हणजे काय असतं, कंडिशन सांगितली की व्हेरिएबल्सची जी पॉवर असते ती ऑलवेज होल नंबरच असली पाहिजे, पण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये तसं होत नाही. सो समजा 3 तुम्ही x² लिहिताय. ओके, हे एक डिव्हिजनचं एक्झाम्पल आहे. 3/x². सो या टाइपच्या एक्झाम्पलला तुम्ही पॉलिनॉमियल नाही म्हणू शकत. काय? बिकॉज एक्सपोनेंट आणि तुम्हाला 7 किंवा 8 मध्ये एक रूल असतो पहा, 1/a⁻m. याला असं लिहू शकतात, हा जेव्हा a⁻m वरती जातो दॅट टाइम a⁻−m. क्लिअर. हा एक तुम्हाला एक्सपोनेंट अँड पॉवरचा एक रूल असतो इन स्टँडर्ड 8 और आय थिंक 7. 1/a⁻m means what? a⁻m. Clear? So like this, in that case, 3 into, we can say 2 a⁻². We can say. So because this is like this, a⁻m, and if a⁻m get converted into numerator, that time exponent gets reverse power. Clear? So exponent is positive, then gets negative. पण पहा तुम्ही x² जो पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह. आणि मी तुम्हाला आता सांगितलं हे टर्म झाली 3x⁻². आणि आपली डेफिनेशन म्हणते की x जो आहे, जो काही हा व्हेरिएबल तुमचा, या व्हेरिएबलची ही जी पॉवर असेल, ही पॉवर फक्त कोण असली पाहिजे? होल नंबर असली पाहिजे. आणि होल नंबर मध्ये निगेटिव्ह नंबर्स येत नाही. होल नंबर स्टार्ट 0 to positive infinity. Negative numbers not included in whole number. So that's why we cannot say this 3x⁻² is a polynomial. आणि 3x⁻² कुठून आलेला होता? या टर्मचं एक्सपान्शन होतं. तुम्ही असं म्हणू शकता की 3/x², यालाच तुम्ही असं म्हणतो 3x⁻². आणि ही पॉवर निगेटिव्ह झाल्या कारणाने -2 इज नॉट होल नंबर. ओके. सो देअरफॉर 3/x² not a polynomial. ओके. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ओके. सो काही प्रॉब्लेम चालू लेक्चर मध्ये तुम्हाला याचं रेकॉर्डिंग मिळणारच आहे. सो व्यवस्थित आहे का? यामध्ये एक अनाउन्समेंट द्यायची मला की आफ्टर 40 मिनिट ऑफ होत असतं. सो आमच्या नॉर्मली लेक्चर 40 मिनिटचे असतात. सो दॅट्स वाय 40 मिनिट्स नंतर ऑफ असतं. सो इथं लेक्चर 60 मिनिट्स आहे आणि तुमच्या याच्या पुढे पण 60 मिनिट्सच असतील. सो 40 मिनिट मीटिंग ऑफ पूर्णच्या पूर्ण, तेव्हा परत रिजॉईनिंग करा. जोपर्यंत माझ्याकडनं सांगितलं जात नाही की आजचं लेक्चर आपण थांबू, तोपर्यंत ते लेक्चर संपलेलं असतं. सो जर मीटिंग मध्ये ऑफ झाली तर परत रिजॉईन करा, पासवर्ड वगैरे टाकून. तुम्हाला परत मीटिंग चालू झालेली दिसेल. ओके. सो मध्येच मीटिंग 40 मिनिट्स नंतर ऑफ होईल. सो दॅट टाइम रिजॉईन करा. ओके. द फर्स्ट थिंग, डिव्हिजन जे असते ते पॉलिनॉमियल्स येत नाही हे आपण पाहिलं. सो वाय येतं कारण मी तुम्हाला आताच सांगितलं. सो असं कुठलंही डिव्हिजन असू शकतं. आता आपण दुसरं एक्झाम्पल पण घेऊ शकतो, जसं की 3 2/3. ओके. x. आता यामध्ये मी जर सपोज जर कॉम्प्लिकेशन्स क्रिएट केले बोर्डच्या एक्झाम मध्ये, बोर्डची एक्झाम असते त्याच्यामध्ये काही एमसीक्यूज असतात. ओके. सो एमसीक्यूज जे पडणार तुम्हाला परीक्षे बोर्डच्या एक्झाम मध्ये, ते एमसीक्यूज तुम्हाला कॉम्प्लिकेटेड बनतात. सो आता त्यात नीट पहा, 1/, मी जर तुम्हाला असं जर म्हणतो की 3/x⁻² दिलंय आणि मी तुम्हाला विचारलंय इज इट अ पॉलिनॉमियल, देन इट इज अ पॉलिनॉमियल. वाय इट इज पॉलिनॉमियल? जेव्हा हा एक्सपोनेंट वरती जाणार, सो अकॉर्डिंग टू 1/a⁻m इज इक्वल टू a⁻m, काय खालचं जे काय ह्या रूल नुसार इथं पॉझिटिव्ह साईन होतो, दॅट्स वाय पॉझिटिव्ह झाली. तर इथं साईन आहे, सो ते वरती जाऊन काय झालं पाहिजे? पॉझिटिव्ह झालं पाहिजे. सो तुमचा नंबर असा भेटणार तुम्हाला 3 आणि हा x⁻² होऊन जाईल.
So ha polynomial. Why? Because this 2 is an whole number. Okay. So this is the question for the board. हा क्वेश्चन आहे तुमचा बोर्डचा MCQ मध्ये 1 मार्क्स साठी. So intelligent question आहे. Division not allowed आहे. But if in division variable has a negative denominator, then that negative denominator convert into positive when it goes to numerator, and then our condition should be satisfied. What is our condition? Our variables should have a positive exponent, and that positive exponent be the whole number. So this is 2. This 2 is a whole number. So that's why we say this term is a polynomial. Okay. So this is a IMP question. हा आमचा 1 मार्क्सचा IMP क्वेश्चन आहे बोर्ड मध्ये. ओके. सो स्मार्ट क्वेश्चन आहे आणि 1 मार्क्स MCQ तुमचा असेच प्रश्न तयार होतात. सब्जेक्ट कॉन्टेक्चुअली क्वेश्चन असतात. डेफिनेशन वरून तयार झालेले क्वेश्चन. सो आय थिंक you get it. By division are not allowed in polynomials. So the another question, square root are also not allowed in polynomials. So why square root are not allowed in polynomials? So why? So here if I say square root of 3, square rootचं मिनिंग असतं, तुम्हाला 8th मध्ये झालेलं आहे हे. रूटचं मिनिंग काय असतं की स्क्वेअर रूट 3⁻1/2 असतो हा. म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. जर मी इथं म्हटलं तुम्हाला क्यूब रूट आहे, तर मग त्याचा अर्थ 3⁻1/3. क्यूब रूट ⁻1/3, स्क्वेअर रूट ⁻1/2 असं त्याचं अल्टिमेट मिनिंग असतं. आता नीट लक्षात घ्या, जी काय आपली टर्म आपण असं म्हणतोय की स्क्वेअर रूट ऑफ एक्स, जे नंबर नाही चालणार तिथं, व्हेरिएबल पाहिजे. सो स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल ऑर नॉट? सो वाय इट इज नॉट अ पॉलिनॉमियल? वी कॅन राईट इन दिस मॅनर x⁻1/2. स्क्वेअर रूटला आपण x⁻2 लिहू शकतो. तुमची कंडिशन जी आहे, हा जो आहे याचा जो पॉवर आहे, इथं पॉवर दिसत असेल पाहिजे, दिस पॉवर इज नॉट अ नंबर. इट इज अ रॅशनल नंबर. हा कुठला नंबर आहे? हा रॅशनल आहे. ओके. सो हा होल नंबर नाही. होल नंबर स्टँडर्ड नंबर असतात 1 2 3 4 5 6 7 8 9. फ्रॅक्शन नंबर होल नंबर मध्ये येत नाही. ओके. सो हा 1/2 होल नंबर असल्या कारणाने तुम्ही म्हणणार रूट ऑफ एक्स इज नॉट अ पॉलिनॉमियल. ओके. सो लाईक दिस. सो अशा टाईपचे नंबर्स पॉलिनॉमियल येत नाही. रूट मध्ये एक्स असतात किंवा ज्यांसाठी नसतं खाली प्लस आहे ते वरती जाऊन निगेटिव्ह होऊन जातात. असाच टाईप ऑफ पॉलिनॉमियल्स terms we cannot consider as a polynomial. We are considered as the algebraic expression. Clear? So these two conditions are most important conditions for the definition part and board view. Okay, for the MCQ. So I think you get it. So now we go forward. The first thing, polynomial has many terms. So the poly means and nomial terms. So the ज्याच्यामध्ये टर्म्स असतील त्याला आपण पॉलिनॉमियल्स म्हणतो. सो याचे काही प्रकार पडतात, हे तुम्हाला 8th मध्ये असेल. मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मोनोमियल मध्ये एकच टर्म असते 5y. इथं दिलंय फॉर एक्झाम्पल -8x². ऑनली वन टर्म. मल्टिप्लिकेशन मुळे टर्म वेगळ्या होत नाही, फक्त आणि सबट्रॅक्शन टर्म्सला सेपरेट करतात. सो ऑनली 3 पण एक टर्म आहे. तुम्ही म्हणणार याच्यामध्ये व्हेरिएबल असतो. 3 ला x⁻0 असतं. x⁻0 ची कुठल्याही x⁻0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. वी कॅन से 3 × 1 ऑफ 1 वी राईट x⁻0. सो दिस इज ऑल्सो वन पॉलिनॉमियल. क्लिअर? 3 सुद्धा पॉलिनॉमियल आहे. त्याचे व्हेरिएबल नाही, फक्त कॉन्स्टंट आहे. मग व्हेरिएबलची डिग्री किती असणार? तर 1 असतो. या 1 ला आपण x⁻0 लिहू शकतो, कारण कुठल्याही नंबरचा ⁻0 हा 1च असतो. सो 1च्या जागी मी x⁻0 लिहू शकतो. सो ही एक आपली कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे, ज्याचा व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट आहेत आणि व्हेरिएबलची जे पॉवर आहे ती 0 आहे. अँड 0 इज अन अ होल नंबर. सो दॅट्स वाय 3 इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल. क्लिअर? ओके. सो you already learned that, so that's why we cannot. So binomial has a two terms. Binomial has a two terms like this: -3x² - 2, 3x + 4, in x - 3y. So this is one. Another term, first, second. This term separated by positive and negative signs.
ओनली. क्लिअर. मल्टिप्लिकेशन टर्म्सला सेपरेट करत नाही. लक्षात ठेवा. ट्रायनॉमियल्स ज्याच्यामध्ये 3 टर्म्स असतील. सो लाईक x plus 4y plus 9, first term, second term, third term. This is the trinomial like this. So हे पल्स असतात. in डिग्री. ओके. सो याच्यानंतर नवीन कॉन्सेप्ट आहे, तो असतो डिग्री. कुठल्याही पॉलिनॉमियलची डिग्री कशी शोधायची. सो जी त्याची हायेस्ट पॉवर असते. सो डिग्री इज द टर्म द एक्सपोनंट ऑफ द व्हेरिएबल. क्लिअर. इट एक्सपोनंट ऑफ द व्हेरिएबल. तुमचा जो काही व्हेरिएबल असेल त्याची ते एक्सपोनंट असते. ओके. जसं की आता इथं पहा 3x² दिस फॉर पॉलिनॉमियल. अँड हा जो काही व्हेरिएबल आहे त्याची ही काय आहे, डिग्री आहे. म्हणजे हा 2 त्याचा डिग्री असतो. ओके. सो फक्त जी कंडिशन आहे, जर बायनॉमियल ट्रायनॉमियल आले तर हायेस्ट डिग्री कन्सिडर करावी लागते पॉलिनॉमियल. सो ते आपण पाहणार आहे पुढे, नंतरची गोष्ट आहे ती. ओके. सो डिग्री तुम्हाला समजलं असेल. जो काय तुमचा व्हेरिएबल असतो त्याची काय एक्सपोनेंशियल पॉवर असते. जसं की आता 3/4 असेल तर ही त्याची डिग्री आहे. सो डिग्री या इक्वेशनची काय असणार, 4 असणार. ओके. झालेला पार्ट आहे 8th मध्ये. सो देन व्हेन द व्हेरिएबल डज नॉट हॅव एनी एक्सपोनंट. जर व्हेरिएबलला एक्सपोनंट नसेल, लाईक दिस 3x. सो याला इथं कोणीच एक्सपोनंट नाहीये. सो याला कोणीच नाही म्हणजे नेमकं कोण असतं तिथं, तर याच नसतो. त्याच्या एक्सपोनेंट मध्ये ऍक्च्युली 1 असतो. सो x⁻1 ची व्हॅल्यू ऍक्च्युअली नसते. x⁻1 ची व्हॅल्यू ऍक्च्युअली x झालेली असते आणि x⁻0 ची व्हॅल्यू 1 असते. या दोन गोष्टी आहेत, लक्षात ठेवा एक्सपोनेंट मध्ये. x⁻1 म्हणजे कुठल्याही व्हेरिएबलचा रेस टू 1 असेल तर त्याची व्हॅल्यू सेल्फ म्हणजे तोच व्हेरिएबल असतो. आणि कुठल्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू जर 0 असेल, म्हणजे एक्सपोनंट जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1. ओके. सो जर मला कुठल्याही व्हेरिएबलचा दिलेला नाही याचा अर्थ तो 1 असणार. तो याची डिग्री, या इक्वेशनची डिग्री असणार 1. ओके. सो इझी आहे, काय हार्ड नाही याच्यामध्ये. सो बरेच इक्वेशन. सपोज जर इक्वेशन ट्रायनॉमियल वगैरे असेल, ट्रिमियल वगैरे असेल, दॅट टाइम डिग्रीचं काय करणार. सो इफ दिस इज इक्वेशन 3x² - 2x + 4, दिस इज अ ट्रायनॉमियल इक्वेशन. ओके. ट्रायनॉमियल पॉलिनॉमियल. सो ट्रायनॉमियल मध्ये डिग्री शोधायची कोणाची. आता इथं 2 x आहेत. ओके. एक याची डिग्री 2 आहे आणि एक याची डिग्री 1 आहे. आणि जे लास्ट वाली टर्म आहे तिथं पण x असतो, पण तो x⁻0 असतो, म्हणजे तो 1 झालेला असतो. सो या ऍक्च्युअली 3 डिग्रीज झाल्यात. एक 2, एक 1 आणि एक 0. सो विच वी कन्सिडर. जी लार्जेस्ट असेल ती घ्या. ओके. सो द लार्जेस्ट डिग्री वी कन्सिडर. सो लार्ज डिग्री होती 2. सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. क्लिअर. हे ऑलरेडी झालेलं आहे 8th मध्ये. सो वेळ खर्च करणार नाही मी, आपण पुढच्या पार्टला जाऊ. सो मला क्लिअर झालेलं असेल. सो व्हॉट इज अ पॉलिनॉमियल. सो आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. व्हॉट इज पॉलिनॉमियल. A polynomial is an expression made with a constant variable and exponents which are combined using addition, subtraction, multiplication but not a division. आपण पाहिले की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन नी कनेक्ट झालेले असतात, बट डिव्हिजन यूज होत नाही. आणि मी तुम्हाला याचं कारण पण दिलं, वाय डिव्हिजन आर नॉट कन्सिडर इन पॉलिनॉमियल. ओके. सो द क्वेश्चन पॉइंट नंबर 2, एक्सपोनंट. प्लीज आवाज बंद करा माईक. Exponent can only be 0, 1 and 3. Okay. So what is a polynomial? So in this case, see, exponent should be whole number. आपण पाहिजे डेफिनेशन मध्ये आपले जे एक्सपोनंट आहेत ते होल नसले पाहिजे. मग होल नंबर कुठले असतात. 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन कंटिन्यू. सो दीज आर दी होल नंबर. सो आपले एक्सपोनंट होल नंबरच असले पाहिजे. ही फर्स्ट कंडिशन होती. ते डिव्हिजन चालत नाही आणि स्क्वेअर रूट चालत नाही. ही दुसरी कंडिशन होती आपण पाहिलेली नॉटची. पॉलिनॉमियल कॅन नॉट हॅव इन्फानाइट नंबर ऑफ टर्म्स. सो ही पण एक ट्रू ऑर फाउंडेशन मध्ये मला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असतो याच्यावरती MCQ पॅटर्न मध्ये, की पॉलिनॉमियल्स मध्ये इन्फानाइट जर असल्या तर तुम्ही त्याला पॉलिनॉमियल्स म्हणणार का. इन्फानाइट म्हणजे आपल्याला नॉट डिफाईन, म्हणजे आपल्याला माहित नाही की नेमके किती टर्म्स आहे. सो आपण त्यांना पॉलिनॉमियल म्हणत नाही इन्फिनिटी वाल्या टर्म्सला. ओके. सो इन्फानाइट टर्म्स असतील तर आपण त्यांना पॉलिनॉमियल कन्सिडर करत नाही. पॉलिनॉमियल हॅज अ फायनाइट टर्म्स. क्लिअर.
सो पॉलिनॉमियल्स आपण त्याला कन्सिडर करतो ज्याला फायनाईट टर्म्स आहेत, इनफायनाईट. लक्षात ठेवा, महत्वाची कंडिशन आहे, बऱ्याच वेळेस एमसीक्यू होतो याच्यावरती. सो डेटा बऱ्यापैकी रिसर्च करून काढलेला आहे, मागच्या काही प्रिव्हियस इयरचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन वगैरे तयार करून थेरॉटिकल पार्ट तयार केलेला आहे. सो त्याच्याकडे नीट लक्ष द्या. सो सी एक्झाम्पल, one polynomial here. Okay, if you see carefully, 5xy square minus 3x 5y cube and minus 3. So here are 4 terms. So this is one term, this is second, this is third, and this is fourth. So there are 4 terms. Okay, so biquadratic equation, this is a biquadratic polynomial. ओके, हा शब्द तुमच्या बोर्डच्या परीक्षेच्या म्हणजे तुमच्या एक्झाम बुक मध्ये नाहीये, एनसीईआरटी मध्ये, बट लक्षात राहू द्या, 4 टर्म्स म्हणजे 4 टर्म्स जर का पॉलिनॉमियल असेल तर त्या 4 टर्म्सच्या पॉलिनॉमियलला बाय क्वाड्रेटिक वर्ड असतो. बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. ओके, नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी, फ्युचर मध्ये तुम्हाला कधी ना कधी येईल जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मोठ्या मॅथमॅटिक्स मध्ये काहीतरी मास्टर वगैरे 4 असतील दॅट टाइम बाय क्वाड्रेटिक. 2 म्हणजे आपण बाय मोनोमियल म्हणतो, ज्याची डिग्री 4 असते वगैरे, असे तसे असतात. म्हणजे डिग्री जर 4 असेल तर ते या ठिकाणी थर्ड डिग्री त्याची. तर इकडे पहा, ही वन आहे, तर याच्यामध्ये सर्वात हायेस्ट डिग्री कुठली असेल? सो डिग्री घेताना नीट लक्षात घ्या, 5x आणि y अशी ते टर्म आहे. y चा स्क्वेअर 2 आहे, पण x चा पण रेस्ट 1 असणार नसेल म्हणजे. आणि आपण जेव्हा डिग्री कन्सिडर करतो या दोघांची प्लस होऊन करते, सो याची टोटल डिग्री असणार 3. ओके, सो अशा टाइपच्या याच्यामध्ये म्हणजे जर 2 व्हेरिएबल असतील, सो ते 2 व्हेरिएबल्स 1 x चा 2 1 + 2 3, सो टोटल डिग्री इक्वेशन असली पाहिजे. इथं पण 3 आली, आणि ह्या इथं y क्यूब 3 आहे, याची डिग्री इथं 1 आहे, आणि याची डिग्री इथं x⁻0 असतात. ओके, सो अशा टाइपच्या डिग्रीज असतात याच्यामध्ये. सो हे पॉलिनॉमियल आहे कारण याचे एक्सपोनेंट जे आहेत, म्हणजे इथं आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं x⁻0 आहे. तुम्ही जर यांचे एक्सपोनेंट नीट पाहिलेत तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल, एक्सपोनेंट्स ऑलवेज होल नंबर आहेत. हा 2 पण होल आहे, 1 पण होल आहे, 3 पण होल आहे, 0 पण होल आहे, आणि इथं x⁻1 पण होल नंबर असेल. सो these all exponents are whole number. So that's why we can say 5xy square minus 3x plus 5y cube minus 3x⁻0 is an polynomial. Okay, because exponent of the variables are number. Clear? So these are not polynomials. So why these are not polynomials? We already seen that, but we see some examples here. Okay, so this is the example, 3x y raised to minus 2. So x raised to, okay, 1 is a whole number, but in this case, see here, minus 2 is not a whole number. Minus 2 is a negative number, and whole number are the start from 0 to positive infinity. Whole number, only positive numbers are there. Negative numbers are included in integers, rational numbers, and other numbers. So negative numbers not allowed in polynomial. Okay, if power negative, it is an integer, not a number. That's why we cannot consider 3y raised to minus 2 as a polynomial, because power has a negative. Clear? Another example here. So what is the example? So 2 by x plus 2. So this is not also polynomial. Why? Because this x1 here, and if we use the division rule, I already explained that. So x2 minus 1 होणार जेव्हा हा वरती जाईल, so x2 minus जाईल तेव्हा, and that time ही मायनस झाली आणि ही होल नंबर राहणार नाही. सो आपण म्हणू शकतो की हे पॉलिनॉमियल आहे. सो तो रूल असतो पहा, a raised to m is equal to a raised to minus m, आणि a upon minus m is equal to a raised to plus m. त्या रूलच्या हिशोबाने ते चालतात, दोघं रूलच्या हिशोबाने. एक्सपोनेंट चे रूल्स आहेत 8th स्टँडर्ड मध्ये झालेले असतील. सो द क्वेश्चन दॅट वेअर वी यूज द पॉलिनॉमियल्स. ओके, अभ्यास करायचा ठीक आहे, पण कशासाठी करायचा तो महत्वाचा पार्ट आहे. ओके, म्हणजे पॉलिनॉमियल यूज कुठे करणार, तुम्ही शिकून घेणार पॉलिनॉमियल, मॅथमॅटिक्सचा कुठलाही चॅप्टर तुम्ही शिकून घेणार, पण तुम्हाला एज्युकेशन नाही समजलं, ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही 11th-12th ला येणार आणि कॉम्पिटिटिव्ह इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोचनी वर्क करावं लागेल, दॅट टाइम
तुम्ही यूज नाही करू शकत, तुम्हाला शिकवलं काय गेलं आणि ते वापरायचं कुठं. सो त्याच्यासाठी आपण काही सुरुवातीला युजेस पाहू की पॉलिनॉमियल नेमकं यूज कुठं होतंय आणि कसं होतंय. सो दिस इज द फर्स्ट यूज. यू ऑलरेडी सीन दिस फॉर्म्युला ऑफ डिस्प्लेसमेंट इन फिजिक्स, न्यूटन्स लॉज. ओके, मोशन लॉज आहे ते. तर न्यूटनचे 3 मोशन लॉज आहेत. S is equal to ut plus half at square. Okay, the motion law is equal to V is equal to ut u plus at, and the last one V square minus u square is equal to 2as. So हे तुमचे 3 मोशन लॉज आहेत. 9th मध्ये असतील किंवा 8th पर्यंत झाले असतील, एकतर येतील किंवा झालेले असतील. मला माहित नाही एक्झॅक्ट फिजिक्स मध्ये काय पार्ट आहे, बट हे मोशन लॉज तुम्ही कधीतरी पाहिलेले असतील. सो न्यूटननी हे जे मोशन लॉ लावलेले आहेत यामधनं आपला डिस्प्लेसमेंट, टाइम, ऍक्सलरेशन यांचं लिंक आहेत एकमेकाशी. सो आपल्याला तिघांपैकी कोणी पण दिलेलं असेल, तिघांपैकी कोणी पण दोन जर दिलेले असतील तर आपल्याला तिसरं काढता येत असतं. असं ते तिघ त्यांनी न्यूटन मोशन लॉ बनवलेले आहेत. सो यामध्ये आपल्याला हे जे टर्म्स आहेत तुम्ही नीट पहा यांना त्यांनी इंटरलिंक केलं विथ द हेल्प ऑफ पॉझिटिव्ह. ओके, सो हिअर एस इज अ टर्म, ut इज अनदर टर्म, अँड प्लस 1/2 अँड at स्क्वेअर ही तिसरी टर्म. आता इथं हा 2 डिनॉमिनेटरला आहे, बट व्हेरिएबल डिनॉमिनेटर नाहीये, व्हेरिएबल न्यूमिरेटर. सो ही टर्म चालेल. जेव्हा व्हेरिएबल डिनॉमिनेटरला येईल दॅट टाइम प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्यात ते आपलं डिव्हिजन चालत नाही. असं 1/80 स्क्वेअर. सो हे फॉल्स झालं असतं, याला आपण पॉलिनॉमियल नाही म्हणत, बट इथं याला पॉलिनॉमियल आपण कन्सिडर करणार. ओके, वी आर कन्सिडर करणार 80 इन न्यूमरेटर. क्लिअर? सो सी, आता यामध्ये डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू, टाइमची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू, ही सर्व व्हॅल्यूज आपल्याला पॉलिनॉमियल एकमेकाच्या रिलेशनमुळे क्लिअर करता येते. म्हणजे ही टर्मचं या टर्म सोबत पॉझिटिव्ह मुळे रिलेशन कनेक्ट झालेलं आहे. आपल्याला जर डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर मी या दोन मध्ये जर टाइम किंवा व्हेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज टाकणार तर मला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन भेटतं, किंवा डिस्प्लेसमेंट काय असेल हे मला सांगता येऊ शकतं. सो हे विथ द हेल्प ऑफ पॉलिनॉमियल तुम्हाला पॉसिबल होतं. हे पॉलिनॉमियल्स आहेत, दोन टर्म्सला एकमेकाशी लिंक करून त्यांचा कंबाईन इफेक्ट तयार करणं हे तुमच्या पॉलिनॉमियलचं ऍक्च्युअली मध्ये फंक्शन असतं. सो हे एक एक्झाम्पल आहे जे तुम्हाला फॅमिलियर असेल बऱ्यापैकी. हा जो व्यक्ती आहे, समजा तो गाडीमधनं चाललाय, तर याची स्पीड, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन, टाइम हे आपल्याला काढता येऊ शकतं विथ द हेल्प ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. सो ऍप्लिकेशन ऑफ दॅट पॉलिनॉमियल हिअर, सम मेडिसिन्स. सो फार्मा फील्डमध्ये सुद्धा काही ऍप्लिकेशन्स असतात जे मेडिकल फील्डमध्ये असतील, त्यांना ह्या गोष्टीची अवेअरनेस असतो. सब माझा क्वेश्चन असा आहे की सी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन अ ब्लड आफ्टर T hours. म्हणजे मला असा प्रश्न आहे की मी एक ड्रग आपल्या ब्लड मध्ये टाकतोय, म्हणजे ही एक मेडिसिन आहे, ही मेडिसिन मी ब्लड इंजेक्ट करतोय. ओके, ब्लड मध्ये इंजेक्ट केल्यानंतर टी टाइम नंतर ते माझ्या ब्लड मध्ये किती डिझॉल्व झालेली असेल, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मी हे मेडिसिन घेतल्यानंतर लगेच एक सेकंदामध्ये इफेक्ट करते का? तसं नाहीये. सो तिला डिझॉल्व्ह व्हायला, म्हणजे सुरुवातीला ती एवढी होती, त्यानंतर थोडीशी डिझॉल्व्ह होऊन एवढी होणार, मग त्याच्यानंतर थोडी होणार, त्याच्यानंतर होणार. सो तुमच्या ब्लडचं जे कंटेंट असतं, आता समजा ब्लडचं 100% तुमचं एक्झॅक्ट ब्लड असेल आता, ओके, ब्लड मध्ये हे मेडिसिन इंजेक्ट व्हायला लागते आणि त्याचं पर्सेंटेज धीरे 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 वाढावं लागतं, वाढत राहतं, कारण हे मेडिसिन काय म्हणतो म्हणजे सेग्रिगेट होत असते, त्याचे कंटेंट तुटत असतात, त्याची बॉन्डिंग तुटत असते, तुमच्या शरीरामध्ये ते काय होणार म्हणजे डिझॉल्व्ह व्हायला लागते. ओके, सो हे डिझॉल्व्ह होण्यासाठी किती टाइमात किती डिझॉल्व्ह झाली हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे डॉक्टरला याचं पण कंटेंट माहिती असतं की स्वतः इथे एक मेडिसिन आहे, हा एक फॉर्म्युला आहे, या पॉलिनॉमियलचा फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये हे सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. सपोज ही तुमची एक मेडिसिन असेल, ही मेडिसिन 3 सेकंड मध्ये किती ब्लड मध्ये डिझॉल्व्ह झालेली, म्हणजे ते तिचं कंटेंट ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होऊन गेलं आणि किती बाकी आहे हे डॉक्टरला न काही करता आपण सांगू शकतो. आपण ब्लड न सॅम्पल घेता सांगू शकतो, कारण आपल्याला ऑलरेडी त्याचं एक सॅम्पलने आपण त्याचं पॉलिनॉमियल काढून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त त्याच्यामध्ये टाइमची व्हॅल्यू टाकायची आहे आणि आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन समजून जाईल. सो आता पहा, हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला काय देईल, 3 सेकंड, आपण समजा 4 किंवा 3 सेकंड घेऊ. 3 सेकंड मध्ये कॉन्सन्ट्रेशन किती असेल ब्लड मध्ये, म्हणजे 3 सेकंड झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये गोळीचा इम्पॅक्ट काय असेल. सो काय असेल, तुम्ही याच्यामध्ये C इज इक्वल टू -2 3 क्यूब प्लस 6 3 स्क्वेअर, तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, फक्त टी च्या जागी तुम्ही 3 टाकणार. सो 8 × 3 + 8 हे तुमचं ऍक्च्युअल इक्वेशन असेल. सो आफ्टर दॅट विल गेट -2 × 3, सो -2 to 27 3 क्यूब
प्लस 6 into 9 minus 8 24 and plus 8. तुम्ही या सर्वांची ऍडिशन करा. ओके, सो यांना मल्टिप्लाय करा, यांना ऍड करा, सबट्रॅक्ट करा. सो तुम्हाला काहीतरी एक आन्सर मिळणार. कन्फर्म नंबर आन्सर असेल. आता ते काढण्याची गरज नाही आपल्याला, आपला तो टार्गेट नाहीये. सो जे काय आन्सर असेल ते आन्सरचा अर्थ असतो 3 सेकंड मध्ये जेवढं काही आन्सर येणार तुमचं तेवढी मेडिसिन तुमच्या ब्लड मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. लक्षात. सो जसं टाइम वाढेल तेवढं तसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढायला लागेल. सो आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला जनरेट करून टाकलेला आहे आपण पॉलिनॉमियल, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त टाइमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि आपल्याला त्या गोळीचं कॉन्सन्ट्रेशन किती टाइमात होतं हे डायरेक्ट आपोआप मिळतं. सो हे जे कॅल्क्युलेशन्स असतात या पर्टिक्युलर टाईपच्या ऍप्लिकेशन साठी तुम्हाला पॉलिनॉमियल्सची गरज पडते. ओके, सो ह्याच्यासाठी तुम्हाला पॉलिनॉमियल्स काढायचे असतात. त्यानंतर मेनी ऍप्लिकेशन्स असतात. एक अनादर ऍप्लिकेशन आहे जे बऱ्यापैकी आपल्या पाहण्यात असतं पण आपल्याला समजत नाही. सो असे काही व्हील्स असतात एसएल वर्ड वगैरे मध्ये तुम्ही गेले असाल तर तुम्हाला पाहायला भेटेल यात्रे वगैरे मध्ये. सो या ठिकाणी तुमच्या डिस्प्लेसमेंट किती होणार, तुमची स्पीड किती असेल कुठल्या ठिकाणी, याचे सर्व कॅल्क्युलेशन ऑलरेडी डिझाईन इंजिनियर कडे असतात. म्हणजे तो असं बनवून टाकलेलं नसतं त्यांनी, त्याला माहिती असतं त्या ऑब्जेक्ट या ठिकाणी जर तुम्ही पोहोचलेले असाल तर तुमची या ठिकाणी स्पीड किती असेल, तुमचं ऍक्सेलरेशन किती असणार, तुमच्या डिस्प्लेसमेंट किती झालेलं असेल आणि तुम्हाला इथपर्यंत जायला किती टाइम लागणार हे ऑलरेडी त्याच्याकडे डिसाइडेड असतं. मग तो डिसाईड करतो. मग त्यांनी काय केलेलं असतं, ह्या जे कोर्स असतात म्हणजे हे कोर्स जे बनलेले असतात हे ऍक्च्युली छोट्या छोट्या स्मॉल लाईन्स तयार झालेले असतात. म्हणजे एक कुठलाही कोर्स जर तयार करायचा असेल, सपोज आता मला एक असं लेटर लिहायचंय सी, तर मी ऍक्च्युली सी असा असतो तसं पाहिलं तर. सो मेनी स्मॉल स्ट्रेट लाईन्स कनेक्ट होणार अँड दॅट टाइम कर्व्स हॅपन. बरेच एक्झाम्पल देतात तुम्हाला, ह्याचं तुम्हाला 12th मध्ये एक डेरिवेशन पण आहे. बेसिक कॉन्सेप्ट सांगतोय फक्त की कर्व असतात जे तुमचे कर्व तयार झाले एक खूप स्मॉल स्ट्रेट लाईन्सचे एक कॉम्बिनेशन असतं, आता तुम्ही कर्व म्हणता. आता याच्यावरती एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आलं तर ही पण केस आहे की युअर अर्थ, जी तुमची अर्थ आहे ती अर्थ राऊंडेड आहे, पण तुम्ही कधीही त्याला पाहतात तर ती तुम्हाला स्ट्रेटच दिसते. अर्थ तुम्हाला कधीच राऊंडेड दिसणार नाही, ते दिसणार तुम्हाला. मग ती जर राऊंडेड आहे तर तुम्हाला ती राऊंड दिसायला पाहिजे होती, पण वाय ते तुम्हाला फ्लॅट दिसते. त्याचं रिझन आहे की अर्थच्या तुम्ही फक्त सरफेस वरती आहात, अर्थचा पेरिमीटर खूप जास्त, तुम्ही फक्त 1 किलोमीटरच पाहू शकतात. ओके, सो तुम्ही अर्थच्या पूर्ण सर्कलच्या छोटासा पार्ट कन्सिडर करताय, एकदम छोटासा, ती 100% स्ट्रेट लाईन्स असतात. सो मेनी स्ट्रेट लाईन्स कनेक्ट होऊन एक सर्कल तयार होत असते. सो राऊंड शेप स्ट्रेट लाईन्सचं कॉम्बिनेशन आहे हे असं म्हटलं जातं. सो आपल्याला जे स्ट्रेट लाईन्सचे जे डिस्प्लेसमेंटचे इकडे असतात या सर्वांना एकमेकाशी लिंक करून या पूर्ण कर्वेचरचे डिस्प्लेसमेंट मिळत असतं. ओके, सो हे प्रत्येक स्ट्रेट लाईन्सचे एक पॉलिनॉमियल तयार केलं, सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे मान्य आहे मला, पण तुम्हाला ऍप्लिकेशन समजलं पाहिजे की आहे काय ते. सो मेनी स्ट्रेट लाईन्सचे डिस्प्लेसमेंट आपण न्यूटन इक्वेशनने काढलेले आहेत आणि त्या सर्वांना एकमेकाशी इंटर करून याचं पर्टिक्युलर परफेक्ट डिस्प्लेसमेंट काय येणार, काय येणार याचं आपण एक कॉम्बिनेशन तयार केलेलं असतं. सो या ठिकाणी तुम्हाला हे सर्व ऍडिशननी कनेक्ट केलंय, तुम्ही पहा सर्व. This is another application of your polynomial. This is the thermometer. Clear? So या मीटर मध्ये डिग्री सेल्सिअसचं स्केल फॅरनाइट मध्ये कन्वर्ट करायचंय आणि फॅरनाइटचं स्केल डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचंय. सो या कन्व्हर्जन साठी तुम्हाला काही टर्म्सची इंटरलिंक करावी लागते पहा. सो इथं फॅरनाइट एक व्हेरिएबल आहे, सेल्सिअस एक व्हेरिएबल आहे. या दोन व्हेरिएबल्सची इंटरलिंक करून तुम्हाला यांचं कन्व्हर्जन मिळत असतं. सो आपण सेल्सिअसला फॅरनाइट मध्ये करू शकतो, फॅरनाइटला सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करू शकतो विथ ऑफ पॉलिनॉमियल. क्लिअर? सो हा एक पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियलच्या हेल्पने तुम्ही दोन व्हेरिएबलला एकशी इंटरलिंक करून त्यांचे एकमेकांमध्ये एक्झॅक्ट मिनिंग असतात हे काढू शकतात. ओके, सो असे काही ऍप्लिकेशन्स तुम्हाला पॉलिनॉमियलचे पाहिजे यामध्ये. सो इथपर्यंत जे काही सांगितलेत मी, या सम ऍप्लिकेशन्स आर अँड आफ्टर दॅट वी विल सी सम अनदर ऑल्सो बट इन न्यूमेरिकल्स. सो आपण ते न्यूमेरिकल्स मध्ये पाहू पुढे. इथं फक्त बेसिक सांगायचं होतं मला नेमकं काय होतं आणि कुठं काय करायला लागतं. सो हिअर दिस इज द पॉलिनॉमियल, वन पॉलिनॉमियल, अनदर
This is third polynomial. So why we are saying polynomial? Because the variable has a whole number, and there is a no division and no negative numbers are present. But why we are say this is not a polynomial? सो हे पॉलिनॉमियल का नाही आहेत म्हणजे या नंबर्स मध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर इथं एक्स रेस टू -1 आलेला आहे आणि इथं इथं ओके सो रेस टू दॅट ओके बट रेस टू -1 सो दॅट्स वाय कॅन नॉट से दिस इज अ पॉलिनॉमियल इन दिस केस एक्स रेस टू root of x means what? X raised to 1 2 1 by 2 is not a whole number, so that's why this is also not a polynomial. And in this case 3 by x, so x raised to 1, and if we can say that 3x raised to -1, so हा 1 जेव्हा वरती येणार that time पण होऊन जाईल. So in this case this -1 is a not whole number, that's why we can say this x by 3 by x minus plus 5 3 by x 5 is not a polynomial. ओके सो बेसिक आहेत डेफिनेशन होता. सो यामध्ये मला काही कंडिशन जो कोइफिशियंट. सो कोइफिशियंट काय असतो? कोइफिशियंट मी म्हणतो तर ती एक्स स्क्वेअर असेल. सो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट त्याच्या समोरील जो काय कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट नंबर त्याचा कोइफिशियंट असतो. सो दिस 3 is a coefficient of x square. This 3 is coefficient of x square. स्क्वेअर टर्मचा 3 हा कोएफिशियंट आहे. ओके सो अशी टर्म्स असतात 3x स्क्वेअर -4x + 1. सो मी जर तुम्हाला विचारलं एक्स कोएफिशियंट कोण, तर एक्सचा कोएफिशियंट कोण येणार? त्याच्या समोरील नंबर कोण आहे तो -4, सो कोएफिशियंट -4 असेल. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय असणार? सो 3, सो हा 3 असेल आणि जी कॉन्स्टंट आहे ती कॉन्स्टंट टर्म -1 असणार. सो याला म्हणतो आपण कोएफिशियंट. हे तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी 8th स्टँडर्ड मध्ये. सो मी याच्यावरती जास्त वेळ खर्च करणार नाही आणि आपण डायरेक्ट पुढे जाऊ. Here are some examples of polynomials. P of x, that means polynomial in terms of x. Polynomial in terms of x. सो याच्यामध्ये x हा व्हेरिएबल असणार. काहीतरी पॉलिनॉमियल 3 x हा व्हेरिएबल आहे, बायनॉमियल आहे तो. क्यू ऑफ एक्स, तुम्ही त्याला क्यू ऑफ एक्स म्हणू शकता, म्हणजे क्यू एक पॉलिनॉमियल आहे. इथं चुकून हे एक्स नाही इथं वाय पाहिजे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. सो क्यू ऑफ वाय हा क्यू हा एक वेगळा पॉलिनॉमियल आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल वाय असणार. सो वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स असू शकतात, असं नाही की कंपल्सरी की फक्त एक्सच असलं पाहिजे, वाय पण व्हेरिएबल असू शकतो. हियर एफ यू, सो अनदर व्हेरिएबल वी कॅन यूज. सो हियर 2u cube -3u square plus 2u -4 is a variable in terms of u. सो असे बरेच व्हेरिएबल्स असू शकतात. इथं आपण पाहिलंय नॉट पॉलिनॉमियल का त्याचा काही प्रश्न नाही. सो ऑन द बेसिस ऑफ वी ऑलरेडी सीन दॅट टॉपिक ऑल्सो. मोनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये एकच टर्म आहे, जसं की 4x आय इज आर ओनली वन टर्म्स, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कुठलीच नाहीये. बायनॉमियल 2 टर्म्स असतात, ट्रायनॉमियल मध्ये 3 असतात. ओके सो वी ऑलरेडी डिस्कस अबाउट दॅट, सो दॅट वी आर गोइंग नेक्स्ट स्लाइड. सो हियर द डी is the term with the greatest number, greatest exponent. सो आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की जे काय तुमची ग्रेटेस्ट एक्सपोनेंट व्हेरिएबलचा तो डिग्री कन्सिडर होतो. सो सी दिस सम एक्झाम्पल्स हियर. सो p of x polynomial, one of the polynomial here 10x raised to 4 plus 1 2 is polynomial. Clear? So here variable कुठे आहे? सो जो व्हेरिएबल त्या व्हेरिएबलला पहिला हायलाइट करा. आफ्टर दॅट व्हेरिएबल वी सी द पॉवर ऑफ दॅट व्हेरिएबल. सो पॉवर असणार तुमची 4. ओके व्हेरिएबलची ग्रेटेस्ट पॉवर असते डिग्री असते. सो या ठिकाणी पर्टिक्युलर या पॉवरसाठी तुमची डिग्री पाहिजे 4. ओके सो सी हियर फॉर दिस पॉलिनॉमियल डिग्री इज 4 अँड फॉर दिस पॉलिनॉमियल इथं कोणची डिग्री असणार? इथं 3, डिग्री इज 3. फॉर दिस पॉलिनॉमियल सर्वात हायेस्ट डिग्री कुठली? इथं पहा तुमचा नीट कन्सिडर तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल पॉलिनॉमियल मध्ये. दिस इज
the highest number. Okay, this is 2 and here कोणीच नाही म्हणजे 1 असणार. ओके, हा पण एक नंबर आहे आणि इथं एक्सच नाही म्हणजे याचा अर्थ असतो एक्स टू 0 असतो. सो हा पण एक होल नंबर आहे. सो this is a polynomial because all the power or exponent the whole number and the largest degree 3. So that's why we can say this 3 is a degree of that polynomial. So the largest म्हणजे व्हेरिएबलची जी काय ग्रेटर व्हॅल्यू असेल एक्सपोनेंटची ती तुमच्या इक्वेशनची डिग्री असते. सो हे तुमचं अप टू 8th आणि 9th नॉलेज आहे. सो मला असं इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे आपलं ऑलरेडी. वी ऑलरेडी सीन दॅट. सो एक आपण मोर इन्फॉर्मेशन अबाउट डिग्री कन्सिडर करू. आफ्टर दॅट वी विल स्टॉप. क्लिअर. सो इथपर्यंत तुमचं 9th नॉलेज होतं आणि त्यानंतर तुमचं 10th जवळपास स्टार्ट होईल. सो मोर इन्फॉर्मेशन अबाउट. ओके. So the constant polynomial having degree 0. जर कुठलाही constant polynomial असेल, so for that constant polynomial the degree आहे because की 3 ला कुठलाच व्हेरिएबल नाही. सो व्हेरिएबल एस तो एक्स रेस टू म्हणून त्याची व्हॅल्यू आलेली असते आणि एक्स रेस टू 0 ची व्हॅल्यू म्हणजे ते ऍक्च्युअली 3 असतं. सो 3च असतं. सो असा कुठलाही नंबर असेल जसं की इथं 32 दिलाय तर 32 रेस टू एक्स रेस टू 0 असतो तो म्हणजे -5 एक्स रेस टू 0 असतो तो. याची डिग्री ऑलवेज असते वेन कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असतो. क्लिअर. आफ्टर दॅट पॉलिनॉमियल. लिनियर हा वर्ड कधी यूज करणार आपण ज्याच्यामध्ये एकच डिग्री असते. जसं की पहा एक्स, सपोज इथं सम एक्झाम्पल्स आर देअर एक्स प्लस 5. सो यामध्ये एक्स ची डिग्री 1 असणार आणि 5 ची डिग्री 0. वाय? बिकॉज 5 हॅज एक्स रेस टू 0 आणि एक्स रेस टू 1. सो हायेस्ट डिग्री तुम्ही 1 आहे. सो लिनियर इक्वेशन आपण लिनियर पॉलिनॉमियल आपण त्यांना म्हणतो ज्यांची डिग्री 1 असते. डिग्री ज्यांची 1 असते ते लिनियर पॉलिनॉमियल असतात. ची डिग्री 0 असते ते कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असतात. ओके. सो ची डिग्री 2 असते जसं की आता 2x² प्लस 3x मायनस 8. सो इकडे पहा याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 1 असणार आणि इथे एक्स रेस टू 0 असणार. डिग्री ऑफ दॅट 3 इक्वेशन्स आर this is 2 1 0. ओके. 2 1 and 0. सो यांच्यामध्ये हायेस्ट कोण आहे 2. सो या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल, त्यांची डिग्री 2 असते त्यांना आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. ओके. सो ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असणार क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर होतात. सेमली ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते ते क्युबिक पॉलिनॉमियल्स असतात. ओके. सो ही कंडिशन क्युबिक साठी 6x³ प्लस 7x² मायनस x मायनस 6. सो यांच्यामध्ये जर तुम्ही डिग्री चेक केल्यात व्यवस्थित तर तुम्हाला डिग्री सापडतील. इथं 3, इथं 2, here 1 and here x raised to 0. So all are the whole. So this is the polynomial. But which type of polynomial? It is a cubical polynomial. Why cubic polynomial? Because the largest is 3. Least degree is 3. So that's why we say 6x³ plus 7x² minus x 6 is a cubic polynomial. So biquadratic polynomials means what? ज्या पॉलिनॉमियलची डिग्री रेस टू 4 असते. हे मी तुम्हाला आताच सांगितलं. नवीन टर्म्स आहे तुमच्यासाठी. सो x रेस टू 4 प्लस x³ मायनस 8 1 मिनिट मायनस x रेस टू 2 प्लस 5x मायनस 8. दिस इज एक्झाम्पल. सो यांच्यामध्ये पहा x डिग्री 4 3 2 हियर 1 हियर x रेस टू 0 असणार. सो यांच्यामध्ये हायेस्ट डिग्री 4 असणार. So degree of this polynomial is 4. So that's why we say this polynomial is a biquadratic polynomial. Clear? So this is a biquadratic polynomial. So stop here. Okay. And after that we will see the zeros of polynomial so on continue. So 10th part तुमचा उद्यापासून start होईल. Up to this point we today we learn about 8th standard and 9th standard polynomial, and from tomorrow we will learn the 10th standard polynomial zeros and regarding the roots that
polynomials. Clear? So today we will stop. Anyone has a doubts? Anyone has a doubt, they can ask the questions. कोणाला काही डाउट्स असेल तर ते विचारू शकतात. आहेत का काही डाउट्स? अनम्यूट होऊन तुम्ही विचारू शकता डाउट्स.